गरीबाचं पोरग जर पुढे गेलं तर कसं भारी वाटतं ना. गोष्ट झारखंड मधल्या 19 वर्षाच्या रोहित कुमारची आहे. नीट परीक्षा पास होऊन आता तो त्याच्या गावातला पहिला डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे. पण गरीब घरातल्या पोरांचा प्रवास म्हणावा इतका सोपा नसतो. रोहितचे वडील भाजी मंडईतून भाज्या दुकानांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, ज्यातून त्यांना 15-16 हजार रुपये महिन्यात सुटतात. घरात खाणारी तोंड चार. हे एवढ्या पैशात फक्त पोटाच्या गरजा बघायच्या, हाऊस तर लांबच राहिली. त्यात शिक्षणाचा खर्च तर शक्यच नाही. त्यामुळे रोहितने कोविड काळात एका मेडिकल शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. जायचं तर तसं त्याला फार्मसी कॉलेजमध्ये होतं, पण कॉलेजची फी त्याच्या आवाक्याच्या बाहेरची होती. मेडिकलमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा बघितलं की पेशंट डॉक्टरांना आदर देते ते बघून त्याने ठरवलं की डॉक्टर व्हायचं. मग कुठून तरी माहिती मिळाली की नीटची परीक्षा पास झाला तर सरकारी मेडिकल कॉलेजमधून कमी खर्चात डॉक्टर होता येतं. त्याने तिथंच ठरवलं, झालो तर डॉक्टरच व्हायचं. 12वी मध्ये सायन्स घेताना त्याला त्याच्याच आजूबाजूचे लोक कधी काळी म्हणले होते की सायन्स तेरी बस की बात नाहीये. तिथूनच जी पहिली आग लागली ती लागलीच. दिवस रात्र पोराने एक करून 12वीत कॉलेजमध्ये पहिला नंबर काढला. नीटची परीक्षा द्यायची डोक्यातच होतं, पण घरी पैशांची मदत सुद्धा करायची होती. पोराने सरळ रस्त्याच्या कडेला मोबाईलचे कव्हर विकायला सुरुवात केली. सकाळी 7 वाजता लायब्ररी, दुपारनंतर 5 वाजेपर्यंत दुकान, 5 नंतर रात्री 10 पर्यंत अभ्यास. मग ह्याच्यात कुठंच कॉम्प्रोमाइज नाही. 2024 मध्ये रोहितने नीटची परीक्षा दिली, पण पेपर लीक झाल्यामुळे 620 मार्क पडून सुद्धा पोराची संधी हुकली. पोराने न खचता परत 2025 मध्ये पेपर दिला आणि 720 पैकी 549 मार्क पाडत देशात 12,484 रँक मिळवली. तो न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी मध्ये डॉक्टर व्हायचं स्वप्न बघतोय. पण सध्या तरी तो त्याच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुकानावर परत आलाय, हे स्वप्न घेऊन की लवकरच तो आता पांढरा कोट घालून त्याच्या गावातला पहिला डॉक्टर होईल.